तर मित्रांनो, आपल्या सर्वांना संख्या म्हणजेच काय माहितीच आहे. संख्यांचे प्रकार वेगवेगळे. आपण संख्यांचे प्रकार समजून घेत असतो. परीक्षा म्हटलं, स्पर्धा परीक्षा म्हटली की त्या स्पर्धा परीक्षेमध्ये संख्येवर आधारित प्रश्न हमखास विचारले जातात. मग अशा वेळेस आपल्याला संख्यांवर आधारित जर प्रश्न विचारले असतील तर ते सोडवण्याची ट्रिक आपल्याला माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण टाइम मॅनेजमेंट जर आपण करायचं म्हटलं तर ट्रिक शिवाय आपण ते सॉल्व्ह करू शकत नाही. आणि म्हणून आपल्याला त्या ट्रिक समजून घेणं अत्यंत गरजेचं असतं. संख्या म्हणजेच काय, तर वेगवेगळ्या प्रकारच्या संख्या, समसंख्या, विषमसंख्या, नैसर्गिक संख्या, वर्गसंख्या, घनसंख्या, वर्गाच्या संख्या आहेत. मग जर आपल्याला एखादी संख्या दिली असेल आणि त्या संख्येची वर्गसंख्या काढायला सांगितली असेल तर आपण कसं काढू? आपल्याला थोडक्यात ती पद्धत माहिती आहे की जी संख्या दिलेली असेल त्या संख्येला त्याच संख्येने गुणल्यास आपल्याला त्या संख्येची वर्गसंख्या मिळत असते. परंतु प्रत्येक वेळा ते शक्य नसतं आणि म्हणून आपल्याला अशा वेळेस ज्या ट्रिक असतात त्या ट्रिक माहिती असणं गरजेचं आहे. ओके. आणि म्हणून आज आपण अशीच एक छोटीशी ट्रिक घेऊन आलेलो आहोत. याच्या आधी सुद्धा ऑल इन वन म्हणजेच एकक स्थानी 1 असल्यास, एकक स्थानी 5 असल्यास किंवा दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 1 आणि 5 व्यतिरिक्त असल्यास असा एक एकत्रित तो व्हिडिओ तयार केलेला आहे. जर तुम्ही पाहिला नसेल तर तो पहा. त्यातूनच आपण आता शॉर्ट मध्ये हा एक वेगळा व्हिडिओ केलेला आहे. वर्ग काढण्याची पद्धत भाग 1 दिलेला आहे. यामध्ये आपण काय समजून घेणार आहोत, तर जी संख्या दिलेली असेल त्या संख्येच्या एकक स्थानी जर 1 असेल तर वर्गसंख्या कशा पद्धतीने काढावे आणि त्याचबरोबर दुसरा नियम आपण समजून घेणार आहोत. दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 5 असेल तर त्या संख्येची वर्गसंख्या कशी काढावी, हे 2 नियम आज आपण समजून घेणार आहोत. पुढच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 1 आणि 5 व्यतिरिक्त असलेल्या संख्येची वर्गसंख्या काढायला शिकणार आहोत. ठीक आहे. म्हणून व्हिडिओ मिस करू नका. संपूर्ण व्हिडिओ पहा, स्किप ही करू नका. कारण प्रत्येक नियम महत्वाचा असतो. स्टेप बाय स्टेप जर आपण सोडवलं नाही तर उत्तर चुकतो आपला. म्हणून स्टेप बाय स्टेप त्या प्रोसेस समजून घ्या, म्हणजे दिलेली संख्येची वर्गसंख्या तुम्ही इझी काढू शकणार. ओके. तर आपल्या सर्वांचं माय क्रिएटिव्ह एज्युकेशन या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. आपला टॉपिक आहे वर्ग काढण्याची पद्धत 1. प्रकार 1. खूप उपयुक्त ट्रिक आहे आणि म्हणून या ठिकाणी लिहिलेला आहे उपयुक्त ट्रिक. सूत्र काय आहे पहा. आपण पहिल्यांदा समजून घेणार आहोत की जर समजा एकक स्थानी 1 असेल तर त्या संख्येची वर्गसंख्या कशी काढावी. दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी 1 असेल तर वर्गसंख्या कशी काढायची, उदाहरणाच्या माध्यमातून ते आपण सोडवून घेऊ. ठीक आहे. दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी म्हणजेच 1 असणारी संख्या समजा आपण या ठिकाणी घेतली 11 या संख्येची वर्गसंख्या कशी काढावी नियमानुसार आपण समजून घेणार आहोत. नियम पहिला आपल्याला काय म्हणतोय पहा. एकक स्थानच्या अंकाचा वर्ग 1 लिहिणे. एकक स्थानी अंक कोणता आहे तर 1 आहे. 1 ची वर्गसंख्या काय तर 1च. म्हणजेच काय म्हटलेलं आहे, दिलेल्या संख्येच्या एकक स्थानचा जो अंक असेल त्याची वर्गसंख्या लिहून घ्यायची. आपण लिहून घेतली 1. ओके. आता पुढचा नियम काय सांगतोय, दशक स्थानच्या अंकाची दुप्पट करून 1 च्या डाव्या बाजूस लिहिणे. दशक स्थानी अंक कोणता आहे तर 1 आहे. 1 ची दुप्पट काय किंवा किती तर 1 ची दुप्पट 2. 2 आपल्याला कुठे लिहायला सांगितलं आहे तर 1 च्या डाव्या बाजूस. म्हणजे 1 च्या डाव्या बाजूस आपण काय लिहिला 2 लिहिला. डावी उजवी बाजू लक्षात ठेवा, नाहीतर उत्तर गेला. ओके. आता तिसरा नियम काय म्हटलंय बघा. या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये मुद्दाम सूचना लिहून ठेवलेली आहे. जर समजा दुप्पट केली असेल, या दशक स्थानच्या अंकाची जर तुम्ही दुप्पट केली असेल, ती जर समजा 2 अंकी संख्या आली असेल तर 2 अंकांपैकी एकक अंक 1 च्या डावीकडे लिहायचा आणि उरलेले अंक हातचे घ्यायचे. हातचे द्यायला विसरायचं. आता तिसरा नियम काय सांगतोय बघा. शेवटी दशक स्थानच्या अंकाचा वर्ग करून त्यात जर हातचे असतील तर मिळवून डाव्या बाजूस लिहावे.
आता या ठिकाणी हा जो अंक आहे शेवटी दशक स्थानचा अंक म्हणजेच कोणता एक अंक एकदा आपण याची दुप्पट करून लिहिली. आता आपल्याला काय सांगितलेलं आहे की दशक स्थानचा जो अंक आहे त्या अंकाचा वर्ग एकचा वर्ग किती एकच. मग एक लिहिताना हातचे वगैरे काय आहेत का तर नाही. मग आपण काय करू या पद्धतीने आपण ते लिहू. म्हणजे 11 या संख्येची वर्गसंख्या किती आहे 121 आहे. लक्षात आलं असेल तुमच्या. आले का लक्षात. बघा दुसरा उदाहरण पहा. या ठिकाणी आपल्याला उदाहरण अधिकाधिक समजून घ्यायचे आहे. समजा आपण या ठिकाणी लिहिलं 31 ची वर्गसंख्या. आपण शिकतो एकक स्थानी एक असलेल्या संख्येची वर्गसंख्या काढण्याची पद्धत. खूप इंटरेस्टिंग आहे आणि खूप इझी आहे. फक्त एकदा समजून घ्या. बघा पहिला नियम म्हणतोय की दिलेली जी काही संख्या आहे त्या संख्येच्या एकक स्थानी जो एक अंक असतो त्या संख्येची वर्गसंख्या जी असेल ती लिहून घ्यायची. एकची वर्गसंख्या आपल्या सर्वांना माहिती आहे. एकची वर्गसंख्या एक आपण लिहिली. दुसरा नियम काय सांगतोय तर दशक स्थानी जो अंक असेल त्या अंकाची दुप्पट करावी. म्हणजेच 3 आहे. दशक स्थानी अंक कोणता आहे 3 आहे. बरोबर की नाही. लक्ष द्यायचा. नंतर समजलं नाही तर मग प्रॉब्लेम होतील. बघा दशक स्थानी अंक कोणता आहे 3 आहे. 3 ची दुप्पट किती 6. मग 6 कुठे लिहायचे आहे तर या एकच्या डाव्या बाजूला 6 लिहायचे आहे. झालं इथेपर्यंत समजलं का. पुढचा तिसरा नियम काय सांगतोय शेवटी दशक स्थानचा जो अंक आहे त्या अंकाची काय करायची वर्गसंख्या घ्यायची. शेवटी दशक स्थानच्या अंकाचा वर्ग घ्या आणि त्यात हातचे असतील तर मिळवा नसतील तर आहे तो अंक त्या ठिकाणी लिहा. म्हणजे 3 या संख्येची वर्गसंख्या किती तर 9. 9 कुठे लिहायचं आहे तर या संख्येच्या डावीकडे लिहायची आहे. म्हणजेच 961 ही या 31 या संख्येची वर्गसंख्या आहे. लक्षात आलं असेल. ओके. आता आपण पुढचा एक्झाम्पल पाहतो. जरा संख्या आपण मोठी घेऊया. 71 ची वर्गसंख्या. 71 या संख्येची वर्गसंख्या किती सोडवता येणं सोपं असेल तर सोडवण्याचा प्रयत्न करा. बघा प्रथम आपण करतोय 1 ची वर्गसंख्या. पहिला नियम दिलेल्या संख्येच्या एकक स्थानी असणारा अंक 1 आहे. 1 ची वर्गसंख्या किती लिहायला सांगितलेली आहे 1. लिहिली का 1 लिहिली. दुसरा नियम काय सांगतोय आपल्याला दुसरा बघा दशक स्थानच्या अंकाची दुप्पट करा. दशक स्थानच्या अंकाची काय करा दुप्पट करा. दशक स्थानी अंक कोणता आहे 7 आहे. 7 ची दुप्पट किती 7 दुने 14 ही दुप्पट झाली. ओके. दुप्पट केल्यानंतर जो अंक असेल तो 1 च्या डावीकडे लिहायचा. आता या ठिकाणी 2 अंकी संख्या आहे. आता जर 2 अंकी संख्या असेल तर त्यापैकी आपल्याला एकक अंक इथे लिहायला सांगितलेला आहे आणि उरलेला अंक काय करायचा हातचा म्हणून घ्यायचा. ओके. तिसरा नियम काय म्हटलेला आहे तर तिसरा नियम जो आहे दशक स्थानी असणारा जो अंक असेल त्या अंकाची वर्गसंख्या करायची. 7 या संख्येची वर्गसंख्या किती 49. माहित आहे ना 7 ची वर्गसंख्या 49. मग हातचे वगैरे काय आहेत का तर आहेत. किती आहे 1 आहे. मग 49 मध्ये 1 मिळवल्यास आपल्याला बेरीज किती मिळते 50 मिळते. आलं की नाही उत्तर 5041. ही वर्गसंख्या आहे 71 या संख्येची. इझी आहे की नाही. जर तुम्हाला येत असेल तर सोडवण्यासाठी एक्झाम्पल घ्या. देऊ का. बघा 81 ची वर्गसंख्या. जर उत्तर आलं तर सोडवण्याचा प्रयत्न करा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. त्याच बरोबर 41 ची वर्गसंख्या आणि 91 ची वर्गसंख्या. जर तुम्हाला उदाहरण सोडवता येत असतील तर सोडवा. नियमाचा वापर करा आणि उत्तर कमेंट करायला. संख्येच्या एकक स्थानी 5 असेल तर संख्येची वर्गसंख्या कशी काढावी. इट्स व्हेरी सिंपल. खूप सोपं आहे. बघा 2च नियम आहेत. प्रथम 5 चा वर्ग 25 लिहून घ्यायचा. ठीक आहे.
उदाहरणाच्या माध्यमातून आपण तेही समजून घेऊया. समजा आपल्याला विचारलेलं आहे 65 म्हणजेच 65 या संख्येची वर्गसंख्या. काय म्हटलेलं आहे, प्रथम 5 या संख्येची वर्गसंख्या लिहून घ्या. 5 ची वर्गसंख्या किती? 25. लिहून घेतले का? सोपा या, लक्षात घ्या. 5 ची वर्गसंख्या 25 लिहून घ्या. पहिला नियम लक्षात आला. दुसरा नियम पहा. दुसरा नियम म्हणतोय राहिलेला अंक व त्यापुढील क्रमवार नैसर्गिक संख्या यांचा गुणाकार करून 25च्या डाव्या बाजूस लिहा. आता राहिलेला अंक कोणता आहे, तर 6 आहे. राहिलेला अंक कोणता आहे? 6. 6 नंतर क्रमाने येणारी नैसर्गिक संख्या. 6 नंतर क्रमाने येणारी नैसर्गिक संख्या म्हणून सुरुवातीला सांगितलं, नैसर्गिक संख्या, समसंख्या, विषम संख्या ह्या आपल्याला माहिती असायलाच हव्या. ओके. मग 6 नंतर क्रमाने येणारी जी संख्या आहे त्या संख्येचा आणि ह्या संख्येचा काय करायचा? गुणाकार करायचा. 6 नंतर येणारी क्रमाने संख्या 7. मग 6 गुणिले 7 किती? ओके. 42 हा जो गुणाकार येत असतो तो काय करायचा? 25च्या डाव्या बाजूस लिहावे. म्हणजे ह्या पद्धतीने आपलं उत्तर आलं 4225. ही जी वर्गसंख्या आहे ती कोणत्या संख्येची वर्गसंख्या आहे? 65 या संख्येची वर्गसंख्या आहे. लक्षात आलं का? या ठिकाणी आपण दुसरा उदाहरण बघा. या ठिकाणी आपण 45 संख्या घेतली. एकक स्थानी 5 असल्यास संख्येची वर्गसंख्या कशी काढावी? वर्गसंख्या काढण्यासाठी फक्त 2 नियम आहेत. 5 ची वर्गसंख्या 25 लिहून घ्यायची. 5 ची वर्गसंख्या 25. पहिली स्टेप कंप्लीट केली. दुसरी स्टेप काय आहे, तर राहिलेला जो अंक असेल त्या अंकानंतर क्रमाने येणारा नैसर्गिक संख्या जी असेल, राहिलेला अंक 4 गुणिले क्रमाने येणारा नैसर्गिक अंक 4 नंतर 4चा पुढील क्रमांक कोणता, तर 5. ह्या 2 अंकांचा गुणाकार करायचा. 4 पंचे 20. हा जो गुणाकार आहे तो या ठिकाणी लिहायचा 25च्या डाव्या बाजूला. म्हणजेच 2025. 2025 ही संख्या आहे 45 या संख्येची वर्गसंख्या. अजून काय सांगणं गरजेचं आहे? ठीक आहे. बघा तुमच्यासाठी अजून एक आपण एक्झाम्पल घेऊया. आपण या ठिकाणी 75 या संख्येची वर्गसंख्या मिळवू. 75 या संख्येची वर्गसंख्या मिळवण्यासाठी प्रथम काय करायचा? 5 ची वर्गसंख्या आहे ती लिहून घ्यायची. 25 लिहिली. 25 नंतर राहिलेला अंक गुणिले क्रमाने येणारा अंक 7 गुणिले 8 गुणाकार 56. हा आलेला गुणाकार इथे लिहायचा 25च्या डाव्या बाजूला. म्हणजेच 56 आपण इथे लिहिला. आपल्याला वर्गसंख्या मिळाली 5625. हाय की नाही सोपं? पण म्हणून म्हणतोय ना, ट्रिक कशी आहे? अत्यंत उपयुक्त आहे. कोणतीही संख्या तुम्हाला दिलेली असो, ज्या संख्येच्या एकक स्थानी 5 असेल किंवा मगाशी आपण समजून घेतलं संख्येच्या एकक स्थानी 1 अंक असेल, तर आपण इझी अगदी सोप्या पद्धतीने लवकरात लवकर आपण वर्गसंख्या अचूक मिळवू. म्हणजे थोडक्यात वर्गसंख्या कशी ओळखायची, तर 2, 3, 7, 8. बघा 2, 3, 7 आणि 8 या अंकांनी व्यतिरिक्त जर समजा संख्येच्या एकक स्थानी अंक असतील तर ती संख्या असते पूर्ण वर्गसंख्या. पूर्ण वर्गसंख्या. पूर्ण वर्गसंख्या ओळखण्याची पद्धत, जर समजा हे अंक असतील तर ती पूर्ण वर्गसंख्या नसते, कारण पूर्ण वर्गसंख्येच्या एकक स्थानी हे अंक नसतात. नेहमी लक्षात ठेवा. ओके. पुढील व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत 1 आणि 5 व्यतिरिक्त जर अंक असतील तर त्या अंकाची वर्गसंख्या कशी काढावी. ठीक आहे. जर समजा तुम्हाला हे नियम समजले असतील तर 5 या संख्येची वर्गसंख्या काढण्यासाठी काही उदाहरण दिले जात आहे. ते उदाहरण तुम्ही सोडवा. बघा उदाहरण या ठिकाणी तुम्हाला लिहून देतोय. 35 ची वर्गसंख्या, दुसरा 15 ची वर्गसंख्या आणि तिसरा 85 ची वर्गसंख्या. तुम्हाला लक्षात आलं असेल तर जे उदाहरण दिलेले आहे ते उदाहरण सोडवायला विसरू नका.
उत्तर कमेंट करायला विसरू नका. जर या संदर्भात काही शंका असेल तर बिनधास्तपणे विचारा, परंतु ट्रिक व्यवस्थित समजून घ्या आणि समजले असेल तर इतरांपर्यंत ती शेअर करा. अधिकाधिक त्यांनाही समजायला मिळेल यासाठी आपण प्रयत्न करा. शिकत राहा, शिकवत राहा आणि शिकायला मदत करत राहा.